नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद। आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोकवे, मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र। मित्रांनो, 3 जानेवारी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येतो? आपल्या डोळ्यासमोर येते तर युगाने युगापासून पिचत पडलेल्या स्त्रीची करुण कहाणी। ज्या स्त्रीला वाचा होती पण बोलता येत नव्हतं, डोळे होते पण ती आंधळी होती, बुद्धी होती पण बुद्धिहीनांसारखी ती युगाने युगे दारिद्र्याच्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या आणि तिरस्काराच्या या खोल गर्तेमध्ये खितपत पडलेली होती। ना धड शिक्षण, ना कशाची सुरक्षितता, केवळ वस्तू म्हणून तिची या पुरुष प्रधान समाजाने तिची व्यवस्था लावली होती। केवळ वस्तू म्हणून, उपभोग्य वस्तू म्हणून तिला, मग ती मुलगी असेल, आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, या सर्वांची स्त्री माणसाची ती गुलाम होती, माणसांच्या अंकित होती, तिला स्वतंत्र स्थान नव्हतं। अशा युगायुगापासून खितपत पडलेल्या स्त्रियांची उद्धार करती म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी। मित्रांनो, विचार करा की सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर? मित्रांनो, पुरुषांनी विचार करण्यापेक्षा या गोष्टीचा स्त्रियांनी अधिक विचार करावा की विचार करा की सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या तर आजचे हे प्रगतशील जगणं, आजचे हे विकासाचं जगणं, आजचं हे माणूसपणाचं जगणं, आजचं हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समानतेचं जगणं, आभाळाला गवसणी घालणारं तुमचं उत्तुंग व्यक्तिमत्व विकसित झालं असतं का? तुम्ही माणूस म्हणून या ठिकाणी तुमचं अस्तित्व निर्माण झालं असतं का? तुम्ही आज शिकल्या, सवरल्या, विमानातून उडायला लागल्या आणि चंद्रावर पाऊल ठेवायला लागल्या। हे तुमचं चंद्रावर पाऊल ठेवणं यासाठी कुणाचा भरभक्कम आधार आहे? तर मित्रांनो, अत्यंत नम्रपणे आपल्याला त्या बाईचे, त्या महामाईचे, त्या सावित्रीबाईचे ऋण आपल्याला मान्य करावं लागते की सावित्रीबाई होत्या म्हणूनच आजची ही भारतातली स्त्री आज विकसित झालेली आहे। आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या या जन्मदिवशी तमाम स्त्री पुरुषांनी आपण सावित्रीबाईंच्या कार्याला, सावित्रीबाईंना शतशः नमन करूया। मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचे कार्य पाहत असताना काय दिसते तर सावित्रीबाई फुले एका ठिकाणी म्हणतात, त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे। सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने भरून टाकू वारे, सद्भावाच्या पर्जन्याने भरून टाकू वारे। मित्रांनो, काय आशावाद आहे, काय प्रचंड आशावाद आहे। खरं म्हणजे ही पृथ्वीच सुंदर आहे, सुंदर मानव आहे, सुंदर जीवन आहे, सगळी सृष्टीच सुंदर आहे आणि त्यामध्ये माणसाच्या माणुसकीने, माणसाच्या मनातील सद्भावनेने, माणसाच्या मनातील प्रेम, जिव्हाळ्या, आपुलकीने हे वारेच, ही सृष्टीच सगळी बहरून टाकूया। माणसामध्ये तेवढी किमया आहे, माणसाचं मोठेपण व्यक्त करणारी आणि ही सृष्टी अधिक त्या सृष्टीला सुंदर करणारा प्रचंड आशावाद म्हणजेच सावित्रीबाई फुले। मित्रांनो, 3 जानेवारी 1831 ला नायगाव तालुका खंडाळा आणि सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला। आणि खरं म्हणजे ज्या पद्धतीने सारेच मुलं राहतात त्या पद्धतीने सावित्रीबाईचा जन्म झाला आणि सावित्रीबाई फुले वाढायला लागल्या सर्वसामान्य मुलींसारख्या। बालवयातच बालविवाह झाला आणि सावित्री आता सावित्री ज्योतिराव फुले झाली। खरं म्हणजे फुले घराणं हे श्रीमंतच, पण मात्र आयुष्यभर लोकांची सेवा करता 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 कंगाल झालेलं असं परोपकारी घराणं। सावित्री, अडाणी सावित्री आणण्यापेक्षा अशिक्षित सावित्री आता सावित्री ज्योतिराव फुले झाली। ज्योतिरावांची, एका महामानवाची, महात्म्याची ती पत्नी झाली, पण लिहिता वाचता येत नव्हतं। इकडे महात्मा फुलेंनी शिक्षणाचा प्रचंड ध्यास घेतला होता, कारण इंग्रज आले आणि इंग्रजांसोबत एक नवं परिवर्तनाचं वारं आलं, समानतेचा विचार आला, शिक्षणाची एक परंपरा आली, शिक्षणाचं एक नवं धोरण आलं। आणि मग शिकल्याने माणूस मोठा होतो, शिकल्याने सत्य असत्य समजतं हे महात्मा फुलेंना समजलंय।
आणि महात्मा फुलेंची ती पिढी शिकायला लागली. महात्मा फुलेंनाही वाटलं की आपण शिकलो, हा शिक्षणाचा प्रकाश, हा ज्ञानाचा प्रकाश आपण इतरांपर्यंत वाटला पाहिजे. मग पहिल्यांदा कोणाला द्यायचा? तर पहिल्यांदा आपल्या अशिक्षित पत्नीला सुशिक्षित करायचं. मित्रांनो, खरे समाज सुधारक हे दुसऱ्यांना सांगत बसत नाही, तर घरच्यापासून ती सुधारणा करतात. त्याची सुरुवात ही घरच्यांपासून करतात, स्वतःपासून करतात. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ स्वतःच्या पत्नीपासून केला आहे. आणि पत्नी ही पतिनिष्ठ होतीच होती, पण विचारनिष्ठ होती, सत्सत विवेक बुद्धिनिष्ठ होती. तिलाही पटला की ज्ञान नाही तयास मानव म्हणावे का, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडीच नाही तयास मानव म्हणावे का. आणि म्हणून तो माणूसच नाही. ज्या माणसाला ज्ञान नाही विद्या नाही तो जनावर काय आणि माणूस काय, दोघही सारखेच. म्हणजे माणसाचं माणूसपण हे विद्वत्तेवर ठरतं. हे सावित्रीबाई फुलेंनाही कळलं, समजलं, उमजलं. आणि म्हणून मग महात्मा फुलेंकडनं त्या शिकायला लागल्या. शेठजी वावरात काम करायचे, शेतामध्ये काम करायचे आणि सावित्रीबाई भाकर घेऊन जायच्या. दुपारचे 12 वाजता भाकर शिदोरी सोडून महात्मा फुले जेवण करायचे आणि त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये आंब्याची डहाळी सावित्रीबाईंची लेखणी व्हायची. आणि ही जमीन, ही धरती माता, काळी शार धरती माता ही पाठी व्हायची. महात्मा फुले सांगायचे, सावित्रीबाई फुले एक एक शब्द गिरवायचे. ज्ञानाचा, गगनाचा, आकाशाचा, असे वैश्विक नातं जोडणारं शिक्षण, माणूस बनवणारं शिक्षण महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना देत होत्या. आणि सावित्रीबाई फुले अशाच पद्धतीने शिकत होत्या, शिकल्या आहेत. महात्मा फुलेंनी ठरवलं की आता पहिल्यांदा मुलींसाठी आपण शाळा करायची. का मुलींसाठीच? का माणूस विचार कसा करतो, महात्मा फुले विचार कसं करत होते. मित्रांनो, युगाने युगापासून इथल्या पुरुष सत्ता पद्धतीने इथल्या पुरुषांनी स्त्रियांना अंकित केलं, स्त्रियांना गुलाम केलं. पण याच समाजामधला एक पुरुष नव्हे, महापुरुष महात्मा फुले कसा विचार करतो, तर पहिल्यांदा या स्त्रियांना या अज्ञानाच्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या जोखडातून मुक्त करायचं. म्हणजे काय करायचं, तर मुलींना शिक्षण द्यायचं. मग मुलींना शिक्षण द्यायचं तर शिकवायला कोण, तर मग सावित्रीबाई फुले आहे की. पण सावित्रीबाई फुले तर प्रशिक्षित नाही. आणि म्हणून मग अहमदनगर येथे मिसेस फॅरॉर यांनी मुलींची शाळा काढली होती. आणि त्या शाळेमध्ये भवाळकर यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलंय. भारतातल्या पहिल्या प्रौढ शिष्या म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी शिकवायचं कसं याचे धडे घेतले. म्हणून महात्मा सावित्रीबाई फुले या पहिल्या प्रौढ शिष्या. आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं, पण स्वतःपुरतं नाही घेतलं, ते लोकांना वाटायसाठी घेतलं. ज्ञान हे दिल्यानं वाढतं, ही वाढवण्याची भूमिका सावित्रीबाई फुलेंची होती. आणि पुढे जाऊन त्यांनी मग कामगारांच्या स्त्रियांसाठी, अशिक्षित प्रौढ स्त्रियांसाठी रात्रीचे वर्ग चालवले. आणि तिथे त्यांनी या स्त्रियांनाही शिक्षण दिलं. म्हणून भारतातली पहिली प्रौढ शिक्षणाची जनक, गंगोत्री म्हणजे सावित्रीबाई फुले. मित्रांनो, अलीकडे महाराष्ट्र सरकारने देश पातळीवर प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालू होते. पण याची जनकत्व कोणाला द्यायचं, तर मग सावित्रीबाई फुलेंनी पहिल्यांदा कोणतीही योजना नसताना माणुसकीच्या नात्याखाली या मानवतेच्या समानतेच्या झेंड्याखाली सावित्रीबाई फुलेंनी प्रौढ स्त्रियांना शिकवलंय. म्हणून सावित्रीबाई फुले प्रौढ शिक्षणाच्या जननी होतात. मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिकवायला लागल्या. महात्मा फुलेंनी 1848 मध्ये शाळा काढली आणि पहिल्या त्या शिक्षिका झाल्या. भारतातील पहिली शिक्षिका, आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेकडे मान जातोय. मित्रांनो, पुढे जाऊन 1856 दरम्यान 1848 ते 56-52 दरम्यान महात्मा फुलेंनी 18 शाळा काढल्या आहेत. आणि 18 शाळांपैकी एका शाळेच्या मुख्याध्यापक सुद्धा सावित्रीबाई फुले होत्या. भारतातील पहिली मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले. एवढंच नाही मित्रांनो, तर महात्मा फुलेंनी शाळा काढल्या, पण महात्मा फुलेंकडे आणखीही उदरनिर्वाहाचे काम होतेच की. ते कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना तेही काम करावं लागत होतं. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे प्रश्न होते, स्त्रियांचे प्रश्न होते, कामगारांचे प्रश्न होते, अनेक समाजाचे प्रश्न होते. ते प्रश्नही महात्मा फुलेंना सोडवायचे होते. मग शाळा कोण पाहायच्या,
तर शाळा या 18 शाळांचं व्यवस्थापन सावित्रीबाई फुले पाहायच्या. म्हणजे असंही म्हणता येते की त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले MBA झाल्या होत्या. व्यवस्थापन, अत्यंत उत्कृष्ट व्यवस्थापन सावित्रीबाई फुले करत होत्या. म्हणजे व्यवस्थापक म्हणूनही सावित्रीबाई फुलेंचा आपल्याला आदर्श घेता येतो. मित्रांनो, पुढे काय झालं? पुढे सावित्रीबाई फुले शिकत होत्या, पण आज ज्या पद्धतीने एखादी स्त्री शिक्षिका शिकवते, वर्गामध्ये दिवसा ढवळ्या शिकवते, सहज जाणं येणं करते, एवढं सोपं होतं का शिक्षण देणं घेणं? मित्रांनो, तो काळ होता 19वा शतक. 19वा शतक म्हणजे काय? तर अज्ञानाचं, अंधाराचं तमोयुग होतं ते. स्त्री ही अध्यात्मातील धोंड आहे. स्त्रियांनी शिकू नये, स्त्रियांनी शिकणं म्हणजे धर्म बुडवणं, अशी त्यांची प्रथा होती. का? तर काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा रिवाज पाडला होता. अशा वेळेस परख्यांचा आपल्याला मुकाबला करता येतो जेव्हा आपलेच माणसं आपल्या अंगावर येतात तेव्हा. मित्रांनो, समाज सुधारक हा असा असतो की समाज सुधारकाला आपल्या समाजामध्ये सुधारणा करायची असते. आपल्याच लोकांच्या मनातील जीर्ण रूढी प्रथा परंपरा मोडायच्या असते. या रूढी प्रथा परंपरा माणसाच्या रक्तामध्ये भिनलेले असते. त्याच्यावर काही बोट ठेवलं तर माणसं चवताळून उठून येतात. आपलेच माणसं आपल्याला विरोध करतात, ओरबडतात, प्रसंगी मारूनही टाकतात. हा धोका समाज सुधारकांमध्ये असतो. हा धोका सावित्रीबाई फुलेंनी पत्करला आणि त्या शाळेमध्ये शिकवायला लागल्या. रस्त्याने जाता जाता जे धर्माचे दलाल आहे, खऱ्या अर्थाने त्यांना धर्मच समजला नाही, ते लोक धर्म बुडवायला निघाली. म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर चिखल फेकायच्या, माती फेकायच्या, गोटे फेकायच्या. पण सावित्रीबाई फुले ज्यांना अजाट काम करायचं असतं, ज्यांना प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं असतं, ते लहान लहान गोष्टीवर बोलत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या लहान लहान गोष्टींसाठी नाक खाजवायला माझ्याकडे वेळ नाही. सावित्रीबाई फुलेंकडे वेळच नव्हता यांना प्रत्युत्तर करायसाठी. सावित्रीबाई फुले जायच्या सोबत, अंगावरची साडी भरून जायची, ती बेकार व्हायची म्हणून दुसरी साडी घेऊन जायच्या, वर्गामध्ये दुसरी साडी बदलवायच्या आणि मुलींच्या पाठीवर नव्हे त्यांच्या मन मेंदूवर अ आ इ ई ज्ञानाची नवांकुर कोरत होत्या. मित्रांनो, असाच एक प्रसंग वर्गामध्ये एक तटिंगण आला आणि म्हणाला की महारमागांच्या पोरांना शिकवायचं नाही. सारे लोक जमा झाले. सावित्रीबाई सोबत तो भांडायला लागला की त्यांना शिकवलं तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला मारून टाकेल, अशा पद्धतीने तो बोलायला लागला. सावित्रीबाई फुले त्याला समजावायला लागला. आधी शांती समजावायला लागल्या, पण तो समजवत नव्हता, तो समजतच नव्हता. सावित्रीबाई फुलेंनी 2 त्याला हाणून दिल्या. त्याच्यासोबतचे 2 माणसं केव्हाच पळून गेले. हाही 2 हाणल्यामुळे नरमला आणि भला मोठा धटिंगण तसाच कुरकुरू निघून गेला. अब्राहम लिंकन असं म्हणतात की रस्त्यावरच्या गुंडांमध्ये तेवढी शक्ती नसते, त्यांना नमवणं सहज शक्य असतं. महात्मा सावित्रीबाई फुलेंनी अब्राहम लिंकन वाचला होता का? सावित्रीबाई फुलेंनी या जगाचं तत्वज्ञान वाचलं होतं का? नाही. कारणाविना प्रीती ऐसे कळवळ्याची जाती. सावित्रीबाई फुले असं होतं. विनाकारण लोकांवर त्या प्रेम करत होत्या, मुलांवर प्रेम करत होत्या. एकच कारण होतं, तर ही सृष्टी, हे मानव, हे धरती सुंदर व्हावी, सद्भावाच्या पर्जन्याने भरून जावी, इथली माणसं, मुलं शिक्षित व्हावी, उच्च शिक्षित व्हावी, हाच ध्यास होता. जेव्हा माणूस या ध्यासाने प्रेरित होतो तेव्हा असे धटिंगण सहजच नमतात. म्हणाली की मला काय कमी समजलंय काय की मी ज्योतिराव फुलेंची पत्नी आहे. ही ताकदही सावित्रीबाई फुले ठेवत होती. एका डोळ्यात शांती तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती करण्याची ताकद सावित्रीबाई फुलेंमध्ये होती. मित्रांनो, सावित्रीबाई फुले किती नम्र. जेव्हा महात्मा फुले हे शिक्षणाचा वसा घेऊन चालले होते तेव्हा गोविंदराव फुले आणि अनेक समाजकंटक त्यांना रोखायला लागले. गोविंदराव फुले म्हणाले, म्हणजे महात्मा फुलेंचे वडील म्हणाले सावित्रीबाई फुलेला की सावित्री, समजाव तुझ्या नवऱ्याला, तो लोकांना शिकवतो आहे म्हणजे समाजाचं वाईट काम करतो आहे. जर त्याने हे शिकवणं सोडलं नाही तर तुम्हाला घर सोडावं लागेल. सावित्री म्हणाली, एक आज्ञाधारक सून म्हणाली, युगस्त्री सावित्री म्हणाली, ठीक आहे मामंजी. आणि नेसत्या कपड्यानेच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले बाहेर पडले.
लोकांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी हा देश शिक्षित व्हावा, विकसित व्हावा, शायनिंग इंडिया व्हावा, यासाठी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी घराचा त्याग सुद्धा केलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, आणखी काय महात्मा सावित्रीबाई फुलेंनी केलं तर त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंचा दृष्टिकोन कसा, तर महिला सेवा मंडळाची स्थापना त्यांनी केली आहे. मित्रांनो, महिला सेवा मंडळाची स्थापना करत असताना 1852ला त्यांनी एक म्हणजे तीळ संक्रांतीच्या दिवशी त्यांनी एक तिळगुळाचा कार्यक्रम घेतला. मित्रांनो, समाजसेवा करायची असली तर उपलब्ध परिस्थितीतूनही आपल्याला करता येतं, याचा नवा आदर्श सावित्रीबाई फुले. त्यांनी त्यावेळेच्या कलेक्टरच्या पत्नी जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळाचा कार्यक्रम घेतला. खरं म्हणजे पत्रिका सुद्धा वाटल्या. काय मजकूर होतं पत्रिकेचं, पत्रिका वाटल्या आणि पत्रिकेमध्ये साऱ्या लोकांना त्या पत्रिका वाटल्या. पत्रिकेचा मजकूर होता की आज दिनांक 14/1/52 रोजी संध्याकाळी 5 वाजता आमच्या घरी तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या तिळगुळाच्या कार्यक्रमाला सर्व स्त्रियांनी आपल्या मुलींना, आपल्या सुनांना सोबत घेऊन यावे. सर्वांना एकाच जाजमावर म्हणजे एकाच चटईवर बसवल्या जाईल आणि सर्वांना सारख्या पद्धतीने तिळगुळ वाटल्या जाईल. मित्रांनो, धार्मिक कार्यामध्ये सुद्धा तिथूनही आपल्याला कशी सुधारणा करता येते आणि विषमतेमध्ये विभागलेला हा समाज, स्त्री पुरुष कसे समानतेच्या पातळीवर आणता येते, हा तिळगुळाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही समानतेचा विचार सावित्रीबाई फुले रुजू पाहतात. सावित्रीबाई फुलेंचा हा दृष्टिकोन कसा होता. मित्रांनो, आपल्याला आणखी एक दिसतं की त्या बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलं. महात्मा फुले म्हणजेच जगाचा एक कळवळा, जगाचा झरा, ज्या झऱ्यातून पाणी वाहतच वाहतं पण प्रेम वाहतं, आत्मीयता वाहते, जिव्हाळा वाहते. हा एका जातीसाठी नाही, एका मातीसाठी नाही, तर संबंध या पृथ्वीतलावरील माणसांसाठी, दलित, पतित, गलित, दमलेले, भागलेले, भिकारी अशा सगळ्या दुःखी, पीडित, कष्टित लोकांसाठी मनातून सतत वाहणारा झरा म्हणजे महात्मा फुले. त्या काळात विधवेला विवाह करता येत नव्हता, पुनर्विवाह करता येत नव्हता आणि बालविवाह व्हायचे, बालजठर विवाह व्हायचे. मुलगी छोटी राहायची, माणूस मोठा राहायचा, माणूस मरून जायचा आणि काय झालं, कोण मेलाय, हा नवरा होताय की नाही हे कळायच्या आधीच मुलगी विधवा व्हायची. विधवा पण कसं असते हेही तिला माहित नाही, संसार कसा असते हेही तिला माहित नाही, तरीही वैधव्याचं जगणं या संस्कृतीने स्त्रियांना बहाल केलं होतं. आणि म्हणून मग आयुष्यभर त्या विधवांना अंधार कोठडीमध्ये राहावं लागत होतं. अंधार कोठडीमध्ये राहता राहता आपल्याच घरामधले माणसं स्त्रीची अब्रू ओरबडत होते आणि नको त्या प्रसंगाला स्त्रियांना समोर जावं लागत होतं. तोंड दाबून भुक्याचा मार सहन करावा लागत होता आणि मग अशा वेळेस त्या अनेक मुली गर्भवती राहत होत्या. गर्भवती करण्याचं पातक पुरुषांचं, पण सारा दोष स्त्रियांवर येत होता. जगता येत नव्हतं, मरता येत नव्हतं. अशा स्त्रियांवर समाजच दोषारोपण करत होता आणि समाजाची शिक्षा भोगण्यापेक्षा त्या मरून जात होत्या, आत्महत्या करत होत्या. कुणाचा दोष आणि कुणाला शिक्षा असं सगळं चित्र होतं. 1882 पर्यंत अनेक स्त्रियांनी आत्महत्या केल्या होत्या आणि खरा हा प्रश्न ब्राह्मण स्त्रियांचा प्रश्न होता. पण तरीही महात्मा फुले नावाचा बाप त्याच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला आणि असं चित्र पाहून आपल्याच घरी महात्मा फुलेंनी एक बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलंय आणि घरासमोर पाठीच लावली की कोणीही इथे गर्भार स्त्रियांनी यावं आणि बाळंत करून जावं. मूल ठेवायचं असेल तर ठेवा, घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, मात्र ही माहिती गुप्त राखल्या जाईल. कशासाठी हा करतो माणूस? कारणाविना प्रीती ऐसे कळवळ्याची जाती. संत बोलतात, संत वचन महात्मा फुलेंना लागू पडतं, म्हणूनच महात्मा फुले महात्मा होतात. पण मित्रांनो, महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलंय आणि 1882 पर्यंत एकूण 35 स्त्रियांचं बाळंतपण सावित्रीबाई फुलेंनी केलंय. मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचं आणखी एक दुखणं होतं. खरं म्हणजे ते प्रचंड कोणत्याही स्त्रीचं दुखणं असावं असं होतं की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्याला स्वतःचं मूल नव्हतं. मूल नसणं हे स्त्रियांचं अधिक
स्त्रीपणाचं दुःख असतं, तरीही त्या दुःख स्वतःचं मूल नसताना इतरांच्या स्त्रियांचं बाळंतपण करायचं. कोणतं मानसशास्त्र आहे या बाईचं? म्हणजेच एक मूल नसलेली स्त्री दुसऱ्यांच्या स्त्रियांचं बाळंतपण करू शकते का, हा प्रश्नच आहे. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंच्या मनाची काय व्यवस्था असेल, काय अवस्था असेल, हेही आपल्याला नव्याने पाहावं लागेल. आणि काशीबाई नावाच्या अनेक स्त्रियांचं असं बाळंतपण केलं, पण काशीबाई नामक ब्राह्मण स्त्रीचं एक मुलगंही दत्तक घेतलं. मित्रांनो, आज आपण पुढारलेलं जग समजतो, पुढारलेलं युग समजतो, विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं आणि विद्वत्तेचं युग समजतो. पण आजच्याही युगामध्ये, आजच्याही काळामध्ये ज्यांना पुत्र नाही, ज्यांना वंशज नाही, ते लोक दत्तक घ्यायला तयार नाही. अशा वेळेस 19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुलेंनी डॉक्टर यशवंत म्हणजे यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. मित्रांनो, साधं इथं नातेवाईकाचं तो मुलगा दत्तक घ्यायला कोणी तयार नाही. त्या काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी एका अनौरस पुत्राला दत्तक घेतलं. सावित्रीबाई फुले महात्मा फुले मोठे का होतात, या जगाला प्रकाश का दाखवतात, तर स्वतः ते आधी अशा पद्धतीने त्यांनी कृती केलेली आहे. आधी कृती मग मुक्ती हा त्यांचा प्रवास होता. त्यांनी ते दत्तक घेतलेलं आहे, हे आपल्याला फार महत्वाचं वाटतं. मित्रांनो, त्यानंतर काय दिसतं आपल्याला? खरं म्हणजेच महाराष्ट्रातील आधुनिक सुधारणाचे जनक, ज्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक समाज सुधारणांचं बाळंतपण केलं, असे ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. मित्रांनो, अलीकडे सरकारने आनंदी शाळा अशा पद्धतीने प्रकल्प राबवलेला आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, तर सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच आपल्या शाळांचा अभ्यासक्रम तयार केला. आणि अभ्यासक्रम कसा तयार केला, तर तो आनंदी अशा पद्धतीने तयार केला. त्यांच्या शाळेचे, प्रत्येक शाळांचे वाढदिवस ते साजऱ्या करायच्या. खरं म्हणजे सावित्रीबाई फुले या उत्सवप्रिय होत्या, समारंभप्रिय होत्या. त्या वाढदिवस साजऱ्या करायच्या, मुलांना बक्षिसं द्यायचे. शिवाजी महाराजांची जयंती सावित्रीबाई फुले करायच्या. आणि मुलांचं शिक्षण हे तणावाखाली, ओझ्याखाली होऊ नये, तर ते आनंदी व्हावं. आनंदी शाळांच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले ठरतात. मित्रांनो, आज आपल्याला आनंदी शाळा दिसते, पण तेव्हाच सावित्रीबाई फुलेंनी आनंदी शाळा हा प्रकल्प सुरू केला होता. मित्रांनो, 76-77 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला. अनेक लोक पाण्या वाचून, अन्ना वाचून मरून राहिले होते. अशा वेळेस सावित्रीबाई फुलेंनी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली आणि शेकडो लोकांना अन्नधान्य दिलंय, त्यातून जेवण दिलंय, भोजन दिलंय. आणि त्यांच्या मैत्रिणीसह स्वतः त्या स्वयंपाक करायचे आणि स्वतः स्वयंपाक करून त्या मुलांना खाऊ घालायच्या. मित्रांनो, हे अन्नक्षेत्र उघडलंय आणि आपल्या घरचं खंडोगंती अन्न त्यांनी लोकांना दान केलंय. मित्रांनो, हे दान धर्म हा आपल्याला महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या दिसतोय. सावित्रीबाई फुले दयावान कशा, दानधर्मीय कशा? मित्रांनो, सावित्रीबाई फुले आपल्या पुण्याच्या त्या घरामध्ये स्वयंपाक करत होत्या. स्वयंपाक करता करता दारावर एक थाप पडली. आवाज आला, माई काहीतरी भिक्षा वाढ, कालपासून उपाशी आहे. सावित्रीबाई तशाच गेल्या. पाहतो तर दारामध्ये भिकारी होता. पोट त्याचं खंगलेलं होतं, केस जर्जर झालेले होते, कित्येक दिवसाचा त्याचं घामेजलेलं हडकुळे शरीर जणू काही मरणासन्न अवस्थेमध्ये झालेलं होतं. खरं म्हणजे त्याच्या शरीरातून, त्याच्या तोंडातून स्पष्ट उच्चारही निघत नव्हता. पाठ आणि पोट झालेलं त्याचं हडकुळे शरीर सावित्रीबाई फुले पाहत होत्या. माऊलीच्या मनामध्ये कळवळ निर्माण झाला आणि माऊलीने आपल्या घरचे आपल्या घरचे धान्य दिले, गहू दिले, तांदूळ दिले, डाळ दिले, थोडासा गुळ दिला. तो खुश झाला, तो आनंदी झाला. आणि सावित्रीबाई फुले परत स्वयंपाक करायला लागल्या. तेवढ्यामध्ये तिथून बाहेरून महात्मा फुले आले. महात्मा फुले पाहते की कोणतरी भिकारी आहे, पण त्याची झोळी ती फाटलेली आहे आणि कुणीतरी हे दिलेलं धान्य त्या झोळीमधून फाटून जाईल, खाली निसटून जाईल, पडून जाईल. आणि म्हणून महात्मा फुले आपल्या अंगावरचं उपरणं देतात. म्हातारा भिकारी भिक्षेकरी धन्य झाला, सद्गदित झाला. तो म्हणाला की बाबा, ज्योतिबांच्या सावित्रीने, त्याला ज्योतिराव हे आहे माहित नव्हतं, तो म्हणाला की ज्योतिबांच्या सावित्रीने मला धान्य दिलं आणि तू मला तुझ्या खांद्यावरचे उपकरण दिले, उपरणं दिलं.
तू मला तुझ्या खांद्यावरचं उपरणं दिलं, तू सुद्धा त्या माऊलीसारखाच परोपकारी आहे रे. कसं दोघही बघा कसे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले दोघही परोपकारी कसे होते, दयावान कसे होते. म्हणून मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेत असताना महात्मा फुलेंचं नाव घेतलंच पाहिजे असं नाही. सावित्रीबाई फुलेंचं स्वतंत्र कर्तृत्व आहे. दोघही पती पत्नी एकमेकांना कशा पद्धतीने साथ करत होते. मला तर असं वाटते की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या जगातली सर्वोत्तम जोडी असेल, सर्वोत्तम दाम्पत्य असेल, ज्या दाम्पत्याने एकमेकांना साथ करत 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 दोघही वाढले, दोघही विकसित झाले. कोणीच कोणाचा पाय ओढला नाही. तुझे पाय माझे डोळे, आपण बसू एके ठाई, हा समानतेचा, हा बंधुतेचा, हा न्यायाचा आणि हा माणुसकीचा विचार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी राबवला. म्हणून मला या जगातलं सर्वात उत्तम जोडपं जर कोणतं असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले वाटतात. मित्रांनो, सावित्रीबाई फुलेंचं कर्तृत्व इथेच थांबत नाही, तर त्या ज्या पद्धतीने समाज सुधारक होत्या, ज्या पद्धतीने त्या जगाच्या माऊली झाल्या, दीनदलितांच्या आई झाल्या, त्या पद्धतीने आधुनिक मराठी कवितेचं जनकत्व द्यावं, एवढ्या चांगल्या सुंदर कविता सावित्रीबाई फुलेंनी निर्माण केल्या. काव्य फुलेंचा प्रकाशित झालेला काव्यसंग्रह. मित्रांनो, केशवसुतांना आपण आधुनिक कवितेचे जनकत्व देतो, पण ज्या पद्धतीने केशवसुतांनी आधुनिक कवितेची रचना केली, आधुनिकता आपल्या कवितेमध्ये मांडली, मग निसर्ग कविता असेल, प्रेम कविता असेल, माणसांची कविता असेल, कवितेचे आधुनिक तंत्र असेल, हे सगळे प्रकार, सगळे विचार सावित्रीबाई फुलेंच्या कवितेमध्ये आहे. म्हणून सावित्रीबाई फुले या आधुनिक कवितेच्या जनकत्व व्हाव्यात अशा पद्धतीने त्यांचा काव्यसंग्रह. त्या माणसांवर कविता लिहितात, त्या निसर्गावर कविता लिहितात. त्या म्हणतात की जो दानासाठी हात आखडला त्याला हात म्हणू नये. म्हणजे जो दान करत नाही तो हात काय कामाचा. मानवाच्या अशा वाईट प्रवृत्तींवर कधी कधी प्रहार केला तर सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने भरून टाकू वारे. अशा पद्धतीने प्रचंड आशावादी मानवाला सर्वांग सुंदर, या पृथ्वीला सर्वांग सुंदर बनवणाऱ्या कविताही लिहिल्या. म्हणून काव्य फुले हा मराठीतील, आधुनिक मराठीतील पहिला कविता संग्रह म्हणावा आणि त्याचं जनकत्व सावित्रीबाई फुलेंनी द्यावा, अशा पद्धतीचा त्यांचा हा कविता संग्रह. मित्रांनो, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आयुष्यभर त्यांनी सत्यशोधक समाजाचा हा गाडा चालवला. पण मरण पावल्यानंतर अत्यंत यशस्वीपणे, नेटाने, खंबीरपणे सावित्रीबाई फुलेंनी हा सत्यशोधक समाजाचा गाडा चालवला. सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आणि एका काळची अशिक्षित असणारी बाई आज समाजाला सुशिक्षित करण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाषण करते आहे. कधी कधी ती महात्मा फुल्यांना पत्रही लिहिते आहेत, तेही पत्र आपण वाचले पाहिजे. मित्रांनो, म्हणजे आणखी काय दिसते आपल्याला की त्या समाजाचं नेतृत्वही करत होत्या. साऱ्या समाजाला, सत्यशोधक समाजाला एकत्रित बांधण्याचं जे संघटन कौशल्य आहे, त्या उत्तम संघटक होत्या सावित्रीबाई फुले. हेही आपल्याला दिसतं. सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यामधला आणि त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन असलेला एक दाखला दिल्याशिवाय आपल्याला सावित्रीबाई फुलेचं कार्य संपवताच येत नाही. मित्रांनो, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले जेव्हा बिमार होते, आजारी होते, तेव्हा सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंची आर्थिक स्थिती फार बिकट होती. मग पुढे जाऊन शाहू महाराजांनी थोडी मदत केली, पण फार बिकट होती. हलाखीचे दिवस होते. एका काळचा श्रीमंत असलेला हा माणूस महात्मा फुले आज मात्र लोकांसाठी कंगाल झाला होता. स्वतःच्या आजारपणासाठी पैसे नव्हते. जेव्हा महात्मा फुले मरण पावतात तेव्हा जो टिटवे हातात धरेल तोच त्या वंशाचा वारस ठरला जातो. आणि म्हणून मग आयुष्यभर नातेवाईकांनी पाठ फिरवली, पण वारसासाठी मात्र त्या नातेवाईक उभे झाले आणि भांडण करू लागले. नाही, मी अग्नी देणार, मी टिटवे हातात धरणार, कारण महात्मा फुलेंची जी काही उरली सुरली प्रॉपर्टी असेल ती त्यांना मिळणार होती. आणि यशवंत तर दत्तक पुत्र होता. वाद निर्माण झाला. ते संघर्ष करायला लागले आणि सावित्रीबाई फुले अंगामध्ये सारा जोर ऐकवटून सावित्रीबाई फुले उठल्या
आणि हातामध्ये टिटवं धरलंय आणि सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना अग्नी दिली. या देशामधली पहिली स्त्री असेल की ज्या स्त्रीने आपल्या पतीला अग्नी दिली आणि समाजामध्ये नवा परिवर्तनाचा विज्ञानाचा विचार कोरला. सावित्रीबाई फुलेंचं हे कार्य म्हणजेच या प्रस्थापित आणि या कर्मकांडीय समाजाला मोठी चपराक होती आणि विज्ञानवादी बुद्धिवादी समाजाला एक नवा आदर्श होता. मित्रांनो, आणखी सावित्रीबाई फुलेचं एक मोठं कार्य की त्या काळामध्ये लोखंडे हे अत्यंत चांगले नेते होते, कामगार नेते होते. त्यांनी नाभ्यांचा संप पुकारला. विधवांचं केशवपन करण्याचं काम नाभ्यांचं होतं. या ब्राह्मण या समाजाला खूप सांगितलं, पण हा समाज काही सुधारायला तयार नाही. पण केशवपन हे फक्त नाभीच करायचे. मग जिथे दुःख आहे तिथेच मलम लावण्याचा प्रयत्न केला. हा पहिला प्रयत्न मेघाजी लोखंडे या कामगार नेत्याने केला आणि नाभ्याचा संप घडून आणला. नाभी म्हणाले की आमच्या बहिणींचे, या बायांचे आम्ही केशवपन करणार नाही. अशा पद्धतीने स्त्रियांना विद्रूप करण्याचं काम थांबलंय. त्या नाभ्यांचा संप घडून आणला. हा इतिहासामध्ये खूप गाजला आहे. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की नाभ्यांच्या संपाच्या मागची प्रेरणा ही सावित्रीबाई फुले आहे. जी मेघाजी लोखंडे यांनी हा संप घडून आणला याची प्रेरणा ही आदर्श ही सावित्रीबाई फुले आहे. मित्रांनो, अशा या कर्तृत्ववान स्त्रीचा आयुष्याची 60 वर्ष चंदनाप्रमाणे लोकांसाठी झिजली, दिव्याप्रमाणे जळाली ही युगस्त्री, ही युग निर्माती स्त्री सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रामध्ये 1897च्या दरम्यान प्रचंड प्लेगची साथ पसरली. पुण्यामध्ये तर प्रचंड साथ पसरली. लोक पिकलेली बोरं पटापटा पडावीत त्या पद्धतीने लोक माणसांचा सडा पडत होता, मरणाऱ्या माणसांचा सडा पडत होता. माणसांना पुरण्यासाठी माणसं मिळत नव्हती. अशा पद्धतीने साथ निर्माण झाली, साथ पसरली. इकडे तिकडे प्लेगने हाहाकार केले, गाव ओस पडू लागले. पण अशाही स्थितीमध्ये सावित्रीबाई फुले माणसांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होती. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला सहज होतो आणि प्लेग झाला की माणूस मरून जातो, तो त्यातून वाचणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर यशवंतला त्यांनी बोलावलंय आणि या लोकांची सेवा करण्यासाठी त्यालाही तिथे ठेवलंय. ही मुलगी, ही बाई, ही सावित्रीबाई एका मुलाला, आपल्या खांद्यावर प्लेग झालेल्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन डॉक्टर यशवंतकडे नेत असता तिला प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 या सावित्रीमाईची ज्योत मालवली. सावित्रीमाई गेल्या. आयुष्यभर काम करता करता, आयुष्यभर लोकांची सेवा करता करता, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता हे संत वचन पाळता पाळता सावित्रीबाई मरण पावल्या. पण या पृथ्वीवरच्या, या भारतातील, या महाराष्ट्रातील स्त्रियांचं आयुष्य उजळून गेल्या. आज ज्या स्त्रिया मोकळा श्वास घेत आहेत त्या मोकळ्या श्वासाच्या जननी सावित्रीबाई फुले आहे. सावित्रीबाई फुलेंच्या या जन्मदिवसाला खूप खूप विनम्र अभिवादन. धन्यवाद.